बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली असून सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांच्याकडून या सुनावणीच्या वेळी युक्तिवाद करण्यात आला। सुनावणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख उपस्थित होते। बीड न्यायालयात आज सकाळी 11 वाजता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली असून सरकारी पक्षाच्या वतीने वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सुरुवातीचा युक्तिवाद मांडला। मात्र त्यानंतर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे वगळता इतर आरोपींनी सरकारी वकील उज्ज्वल निकम हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचं कारण देत त्यांना या खटल्यातून बाजूला करावं असा अर्ज न्यायालयात सादर केल्याने प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी क्रमांक 2 विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला। विष्णू चाटेचे सुरुवातीच्या 2 FIR मध्ये नाव नाही, तसेच यापूर्वी त्याच्यावर कोणता गुन्हा नसल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला। तर विष्णू चाटेकडून वारंवार आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणीची मागणी करण्यात आली असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वकिलांनी केला आहे। तसेच विष्णू चाटे हा सुरुवातीपासूनच गुन्ह्यात सक्रिय असल्याचं सरकारी पक्षाकडून सांगण्यात आलं आहे। सुनावणी दरम्यान सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर झालेल्या आरोपांना त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। न्यायाधीशांनी अर्जाबाबत माहिती दिल्यानंतर निकम यांनी आपलं म्हणणं मांडत हा अर्ज फेटाळण्याची मागणी न्यायालयाकडे केली। याच दरम्यान जेव्हा न्यायाधीशांनी सुदर्शन घुले या आरोपीचं नाव पुकारलं तेव्हा तो अचानक न्यायालयात चक्कर येऊन पडल्याने काही काळ गोंधळ उडाला। काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशात नेतृत्व बदल होऊन भाजपचा एक मराठी माणूस पंतप्रधान होईल असा दावा केला आहे। त्यातच एका बड्या उद्योगपतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख चक्क पंतप्रधान म्हणून केला। त्यांनी बोलण्याच्या ओघात हे भाष्य केले असले तरी त्यांची खमंग चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। मुंबईत आज ॲन्युअल वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम कॉन्फरन्स 2025 झाली। या परिषदेत बोलताना उद्योगपती सज्जन जिद्दाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख पंतप्रधान म्हणून केला। त्यांनी भाषणाच्या ओघात फडणवीसांचा उल्लेख पंतप्रधान असा केला, पण गडबड लक्षात येताच त्यांनी सॉरी म्हणत आपली चूक दुरुस्त केली। ते म्हणाले, पंतप्रधान मला बोलले, आपल्याला 500 दशलक्ष टन स्टीलची निर्मिती करायची आहे। आपल्याला 300 दशलक्ष टनावर थांबायचे नाही। आपण चीनहून कमी नाही। आपल्याला प्रत्येक गोष्टीत स्वावलंबी व्हायचे आहे। आपल्याला जगासाठी स्टीलची निर्मिती करायची आहे। देशांतर्गत उत्पादन वाढवायचे आहे। मी तुमचा फार वेळ घेणार नाही, कारण आज आपण पंतप्रधानांना ऐकण्यास आलो आहोत, असे जिंदाल म्हणाले। पण बोलण्याच्या ओघात आपली जीभ घसरल्याचे लक्षात येताच त्यांनी पंतप्रधान शब्द वगळून मुख्यमंत्र्यांना ऐकायला आलोय असे स्पष्ट केले। माझ्या तोंडातून चुकीने शब्द निघाला, पण एक दिवस ते पंतप्रधान होतील। आपल्या हिंदू संस्कृतीत असे म्हटले जाते की एखादा शब्द तोंडातून निघाला असेल तर ते प्रत्यक्षातही घडते। आपल्या जिभेवर सरस्वती विराजमान असते, असे जिंदाल म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने फलटण महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी थेट भाजपवर निशाणा साधला आहे। आमच्याकडेही दादा आहेत, पण आम्ही बायकांच्या लफड्यात कधी पडत नाही। आम्ही थेट पुरुषांशी लढतो। फलटणमध्ये मुख्यमंत्र्यांना नाईलाजाने यावं लागलं, किती वाईट वेळ आहे, असं शिंदे गटानं म्हटलं आहे। फलटण पालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दुपारी जाहीर सभा झाली। या सभेत मुख्यमंत्र्यांनी आपल्या मित्रपक्षांवर टीका करणं टाळलं, पण त्यानंतर सायंकाळी उशिरा झालेल्या एका सभेत शिंदे गटाच्या मंत्र्यांनी महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा दाखला देत भाजपवर कडाडून हल्ला चढवला। आमच्याकडे पण दादा आहेत, पण आम्ही बायकांच्या लफड्यात पडत नाही। आम्ही पुरुषांशी लढतो, असं राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले। यावेळी त्यांनी कुणाचं नाव घेतलं नाही, पण त्यांचा रोख या प्रकरणी अडचणीत आलेल्या भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे होता हे स्पष्ट आहे। कुठल्या मुलीने सुनेने आत्महत्या केल्याच्या गुन्ह्यात माझं कधी नाव आलेलं नाही। फलटणमध्ये प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागतं, मुख्यमंत्र्यांनाही नाईलाजानं यावं लागतं। किती वाईट वेळ। आय लव्ह यू मुख्यमंत्री आले म्हणून आम्ही पण 4 जण आलो। 4 जण कशासाठी असतात असा सवाल तकर आम्ही खांदेकरी आहोत। राम बोलो भाई राम, बजा दिया काम, असंही गुलाबराव यावेळी बोलताना म्हणाले। त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे। सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही यावेळी भाजपला सळोकी पळो करून सोडण्याचा इशारा दिलाय। ते म्हणाले, आम्ही शांत असलो तरी कुणी आरे केलं तर त्याच्या 10 पट आवाजात कार्य करण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे। फलटणमध्ये काही झालं तर रामराजे तुम्ही नुसती हाक मारा, सगळ्या जिल्ह्यातील शिवसैनिक फलटणमध्ये आणू। शिवसेना कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा,
पालकमंत्री दम देत नाहीत, मात्र कुणी अंगावर आला तर पाठ दाखवून पळ काढणे ही शिवसैनिकांची कार्यपद्धती नाही. 10 पावलं पुढे जाऊन चाल करण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे, असंही ते म्हणाले. अहिल्यानगर येथील हॉटेल कावेरीच्या मालकावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी एक नवा खुलासा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्याकडे बोट दाखवले आहे. या प्रकरणी त्यांनी राम शिंदे व त्यांच्या एका सहकार्याचा फोटो व व्हिडिओ सार्वजनिक करत जामखेडमध्ये गुंडगिरीला कोण पोचतंय असा सवाल मुख्यमंत्र्यांना केला आहे. अहिल्यानगरच्या जामखेड बीड रस्त्यालगत हॉटेल कावेरी आहे. या हॉटेलचे मालक रोहित अनिल पवार 27 यांच्यावर काही गुंडांनी गोळीबार केला होता. त्यात एक गोळी त्यांच्या पायातून आरपार निघून गेली होती, त्यामुळे ते जबर जखमी झाले होते. त्यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी त्यांच्या 4 चाकी वाहनांचीही तोडफोड केली आहे. परस्पर वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावर 2 आरोपींना माग काढला आहे. आमदार रोहित पवार यांनी या घटनेसाठी नाव न घेता सभापती राम शिंदे यांना जबाबदार धरले आहे. ते म्हणाले, जामखेडमधील हॉटेल कावेरीचे मालक रोहित अनिल पवार यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी ज्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला ते हे आहेत जामखेडमधील उल्हास विलास माने. याआधीही त्यांच्यावर डबल मर्डरचे गुन्हे दाखल आहेत. आता त्यांच्या पाठीशी कोण आहे हे तुम्हीच या फोटोमध्ये बघा. गल्लीतलं भांडण विधिमंडळात नेणारेही हेच आहेत, ज्यांना केवळ माझे विरोधक आहेत म्हणून भाजपाने विविध पदे दिली. आता एवढी मोठी राजकीय ताकद पाठीशी असेल तर जामखेडमधील या गुंडांमध्ये भरदिवसा गोळ्या झाडून सामान्य माणसांचे मुडदे पाडण्याची हिंमत का येणार नाही? आणि जामखेडमध्ये गुंडागर्दी कोण पोचतंय याचं उत्तर मुख्यमंत्री महोदयांनी द्यावं, असे ते म्हणालेत. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपची पहिली महत्त्वाची बैठक पार पडली असून या बैठकीने स्थानिक राजकारणात मोठी हालचाल निर्माण केली आहे. महायुतीच्या तयारीसाठी ही बैठक निर्णायक मानली जात असताना या चर्चेला शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना बोलावण्यात न आल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले. अनेकांनी याचा अर्थ अंतर्गत नाराजी, सत्ता समीकरणे आणि जागा वाटपातील मतभेद असा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र या चर्चांवर आता स्वतः रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट भूमिका मांडून पडदा टाकला आहे. या घडामोडींच्या समांतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुण्यात आपल्या निवासस्थानी भाजपच्या सर्व आमदारांसह शहर निवडणूक प्रमुखांची विशेष बैठक बोलावली. ही बैठक केवळ औपचारिक नसून आगामी महापालिका निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या बैठकीला भाजपचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. त्यांनी पुणे जिल्ह्याचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये महापालिका निवडणुकीची तयारी, प्रभागनिहाय स्थिती, कार्यकर्त्यांचं मनोबल, शिवसेनेसोबतची युती, जागा वाटपाची दिशा आणि विजयासाठीची रणनीती यावर सखोल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. मुंबईत नुकतीच युतीची बैठक पार पडल्यानंतर पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये जागा वाटपाची प्राथमिक यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यामुळे पुण्याचं राजकारण तापलं आहे. दरम्यान पुण्यात झालेल्या महायुतीच्या बैठकीत रवींद्र धंगेकर यांना आमंत्रण न दिल्याने विविध चर्चा रंगल्या. कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा 4 दशकांचा गड हादरवणारे नेते म्हणून धंगेकर यांचं नाव अजूनही पुण्यात प्रभावी मानलं जातं. त्यामुळे त्यांना बैठकीपासून दूर ठेवण्यात आलं का याबाबत अनेक राजकीय अंदाज बांधले गेले. मात्र या चर्चांना उत्तर देताना रवींद्र धंगेकर यांनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले की पुणे महापालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणूक लढवणार आहेत. याबाबत कोणताही संभ्रम नाही. जरी मला त्या बैठकीसाठी बोलवण्यात आलं नसलं तरी मी नाराज नाही. पक्षाचा जो आदेश असेल तो मला मान्य आहे. शिवसेनेला पुण्यात किती जागा मिळणार याबाबत आज आमची स्वतंत्र बैठक होत असून त्यानंतर पुन्हा भाजपसोबत चर्चा होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे अंतर्गत नाराजीच्या चर्चांना काही प्रमाणात पूर्णविराम मिळाल्याचं दिसतंय. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील 2 प्रमुख घटक असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. गुरुवारी मुंबईत पार पडलेल्या जागा वाटपाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 2017च्या निवडणुकीत शिवसेनेने जिंकलेल्या 84 जागांवर ठाम दावा केला.
मात्र भाजपने ही मागणी स्पष्ट शब्दात फेटाळून लावली. भाजपने 2017मध्ये शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या सर्व 84 जागा यंदाही शिंदे गटाला देण्यास नकार दिल्याने महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिका निवडणुकीसाठी एकत्र लढण्याची घोषणा जरी करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष जागा वाटपाच्या चर्चेत दोन्ही पक्षांमधील मतभेद तीव्र होत असल्याचे चित्र आहे. या बैठकीआधीच शिंदे गटाला मुंबईत केवळ 52 जागा देण्याचा प्रस्ताव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र या संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांनी अशा कोणत्याही आकड्यांवर चर्चा झाल्याचे नाकारले होते. तरीही प्रत्यक्षात शिंदे गटाला हव्या असलेल्या जागांवर भाजपकडून अनास्था दाखवली जात असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. जागा वाटपाच्या दुसऱ्या बैठकीनंतर शिवसेना भाजप यांच्यात 150 जागांवर एकमत झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी कोणत्या जागा कोणाच्या वाट्याला येणार यावर ठोस सहमती झालेली नाही. विशेषतः शिंदे गटाने मागणी केलेल्या पारंपरिक शिवसेना प्रभाग असलेल्या प्रभागाबाबत भाजपची भूमिका कठोर असल्याचे दिसत आहे. भाजपने शिंदे गटाच्या 84 जागांच्या मागणीला नकार देताना एक नवी राजकीय मांडणी पुढे केली आहे. 2017 साली शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या या जागांपैकी अनेक प्रभागांमध्ये आता ठाकरे गट मजबूत झाल्याचे भाजपचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात थेट लढत झाली तर त्याचा फटका महायुतीला बसू शकतो अशी भीती भाजपकडून व्यक्त केली जात आहे. शिंदे ठाकरे थेट संघर्षात शिंदे गटाच्या उमेदवारांच्या पराभवाची शक्यता अधिक असल्याचे भाजपचे आकलन आहे. त्यामुळे शिंदे गटाची संघटनात्मक ताकद जिथे ठोस आहे अशाच जागा शिवसेनेसाठी सोडण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. यामुळेच 2017 मधील सर्व 84 जागा देण्यास भाजप अनिच्छुक आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होणारे आरोप जोरकसपणे फेटाळून लावलेत. प्रस्तुत प्रकरणात आतापर्यंत हाती लागलेल्या पुराव्यांमध्ये एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबाचा कोणताही संबंध दुरान्वयही आढळलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर होणारे आरोप चुकीचे आणि निषेधार्ह आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांना एकनाथ शिंदेंना क्लीन चिट देण्याचा कोणताही अधिकार नसल्याचा आरोप करत त्यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. न्यायव्यवस्थेचा आदर राखा, कोण चूक कोण बरोबर ठरवू नका, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सर्वप्रथम मी पोलीस विभागाचं अभिनंदन करतो. त्यांनी त्या ठिकाणी सुरू असलेल्या धंद्याचा पर्दाफाश केला, त्याच्यावर मोठी कारवाई केली. या संपूर्ण प्रकरणात जाणीवपूर्वक राजकीयदृष्ट्या कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो चुकीचा आहे, तो निषेधार्ह आहे. या प्रकरणात आतापर्यंत हाती लागलेल्या पुराव्यांमध्ये त्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाचाही संबंध दुरान्वयही आलेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी दिशाभूल करून अशा पद्धतीने संबंध जोडणं योग्य नाही. या संदर्भात सरकार पूर्ण चौकशी करत आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुंबई महापालिकेतील शिवसेना भाजप युतीचे जागावाटप योग्यपणे सुरू असल्याचंही स्पष्ट केलं. महायुतीचे जागावाटप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आमच्या दोन्हीकडील नेते नीट महायुतीचे जागावाटप करत आहेत. हे जागावाटप 2 दिवसांमध्ये पूर्ण होईल असं वाटतं, असंही ते म्हणाले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवार हा शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाची सुरुवात 1 डिसेंबर रोजी झाली होती. या दरम्यान अधिवेशनात वंदे मातरम, निवडणूक सुधारणांसारख्या मुद्द्यावर चर्चा झाली. यापूर्वी गुरुवारी रात्री 12:30 वाजता राज्यसभेतूनही VBG RAM-R विधेयक मंजूर झाले. विरोधी खासदारांनी जोरदार गोंधळ घातला आणि विधेयक मंजूर होण्यापूर्वी खासदार राज्यसभेतून सभात्याग करून गेले. विपक्षांची मागणी होती की विधेयक निवड समितीकडे पाठवले जावे. मात्र सभागृहात विरोधकांच्या अनुपस्थितीत विधेयक आवाजी मताने मंजूर करण्यात आले. तृणमूल्य TMC खासदार संसद परिसरात रात्रभर धरणे धरून बसले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की हे विधेयक महात्मा गांधींचा अपमान आहे आणि शेतकरी गरिबांच्या विरोधात आहे. तर कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यसभेत सांगितले की मला विरोधकांकडून चांगल्या चर्चेची अपेक्षा होती, परंतु त्यांनी केवळ अनावश्यक आरोप केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले होते की देशातील जनता रस्त्यावर गोळ्या खाईल पण विधेयक कधीही स्वीकारणार नाही. बुधवारी हे लोकसभेत मंजूर झाले होते. यावर 14 तास चर्चा झाली होती. तथापि विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण विधेयक म्हणजेच VBG RAM-G आवाजी मतदानाने मंजूर झाले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.